तिकडे मुंबई महापालिकेचा कचरा घोटाळा मनसेनं आज उघड केलाय। महापालिकेचा कचरा उचलण्याचं कंत्राट हे दरवर्षी निघतं, पण जाणीवपूर्वक फक्त 5 ते 6 कंत्राटदार पात्र होतील अशा अटी ठेवण्यात आलेल्या आहेत। आणि यातील 3 कंत्राटदार हे दिल्ली गुजरातचे आहेत, तर पालिकेतील सर्वात मोठा दलाल आहे सनी पांडियन। हा अधिकाऱ्यांच्या केबिनमध्ये असतो आणि तोच सर्व मॅनेज करतो असाही आरोप मनसेनं केलाय। मनसेचे मुंबई अध्यक्ष संदीप देशपांडे यांनी पत्रकार परिषद घेऊन हा आरोप केलाय। महानगरपालिकेचं कचरा उचलण्याचं टेंडर हे दरवर्षी निघतं। साधारण एका ग्रुपचं टेंडर हे 100 ते 120 कोटी रुपयाचं असतं। त्या टेंडरची किंमत यावेळेला वाढून 450 ते 500 कोटी झालेली आहे। जी आमची माहिती आहे त्यानुसार टोटल टेंडर माझ्या मते 6 ते 6.5 हजार करोडचं हे टेंडर आहे, जे महानगरपालिकेने काढलेलं आहे। या टेंडरमध्ये काही कंडिशन अशा ठेवल्या गेल्यात, या कंडिशन माझ्याकडे आहेत आत्ता, की जाणीवपूर्वक एक 5-6 कंत्राटदारच ह्याच्यामध्ये क्वालिफाय झाले पाहिजेत, बाकीचे कंत्राटदार उडाले पाहिजेत, जेणेकरून याच 6 कंत्राटदारांना 5-6 कंत्राटदारांना काम मिळेल आणि बाकीच्यांना काम मिळणार नाही। याच्यामध्ये प्रामुख्याने 3 कंपन्या या गुजरात आणि दिल्लीच्या आहेत, या मुंबईच्या कंपन्या नाहीत। आणि ह्या कंपन्यांना कसं आपल्याला या टेंडर प्रक्रियेसाठी क्वालिफाय करता येईल। आता महानगरपालिकेमध्ये एक सर्वात मोठा दलाल तयार झालेला आहे, जो या सगळ्या गोष्टी मॅनेज करतो। त्याचं नाव आहे सनी पांडियन। आता हा सनी पांडियन कोण आहे? हा महानगरपालिकेचे जे एएमसीज आहेत, या एएमसीच्या कॅबिनमध्ये काय करत असतो याची चौकशी झाली पाहिजे। त्यांच्या बाहेर असलेलं सीसीटीव्ही फुटेज चेक करा। सनी पांडियन महानगरपालिकेच्या सगळ्या ज्या वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्याकडे काय म्हणून फिरत असतो, काय म्हणून त्याला एंट्री दिली जाते। जे एमसीज सामान्य माणसाला भेटत नाहीत, राजकीय कार्यकर्त्यांना सुद्धा भेटायला बघत नाहीत, ते या सनी पांडियन बरोबर काय करत असतात त्यांच्या इथे, हा पण एक चौकशीचा भाग आहे।